नमस्कार मंडळी, मी विजय आणि तुमचे स्वागत करतो पोस्ट मास्टर विजय यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, पोस्ट ऑफिसची RD ही योजना काय आहे, RDचे खाते कसे उघडावे, त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, RD खात्याला किती व्याजदर मिळतो, RDचे खाते किती रकमेने चालू करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट होय. म्हणजेच आपण खाते उघडल्यावर प्रत्येक महिन्याला एक फिक्स रक्कम जसे की 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणार आहोत. उदाहरणार्थ, जर आपण 500 रुपयाने RDचे खाते चालू केले तर आपल्याला दर महिन्याला 500 रुपयाचा भरणा करायचा आहे. RD खात्याची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. RD हे खाते 5 वर्ष किंवा 60 महिन्यांचे असते. म्हणजेच खाते चालू केल्यापासून 5 वर्ष आपल्याला प्रत्येक महिन्याला पैसे भरायचे आहेत. RD या खात्याला पोस्ट ऑफिस दरवर्षी 6.7% या व्याजदराने व्याजदर देत आहे. 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती RDचे खाते उघडू शकतो. RDचे खाते उघडण्यासाठी आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खालील डॉक्युमेंट्स द्यावी लागणार आहेत. पहिले डॉक्युमेंट आहे आधार कार्डची झेरॉक्स, दुसरे पॅन कार्डची झेरॉक्स, त्यानंतर 3 पासपोर्ट साईज फोटो आणि चौथे डॉक्युमेंट आहे वारसदाराचे आधार कार्ड. ज्याही व्यक्तीला आपल्याला खात्याला वारसदार म्हणून लावायचे आहे त्याचे आधार कार्डची झेरॉक्स एक आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर आपणाला पोस्ट ऑफिसकडून एक RDचे पासबुक दिले जाईल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपण ज्या रकमेने RDचे खाते चालू केले आहे ती रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन भरायची आहे. जर तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजे IPPचे खाते असेल तर तुम्ही घरबसल्याही RD खात्याचा भरणा दर महिन्याला करू शकता. जर आपल्याकडून एखाद्या महिन्याचा भरणा करायचा राहिला तरी आपण पुढील महिन्यात एकदा 2 महिन्यांचा भरणा करू शकतो, परंतु त्यासाठी थोडा दंड द्यावा लागतो. उदाहरणार्थ 100 रुपयाचे RD खाते असेल तर ₹1 दंड असतो. जर आपण सलग 6 महिने RD खात्यावर भरणा केला नाही तर आपले खाते बंद होऊ शकते. आपण RDचे पैसे प्रत्येक महिन्याला भरण्यापेक्षा एकदा 6 महिने किंवा वर्षाचे भरू शकतो. यासाठी पोस्ट ऑफिस थोडा डिस्काउंटही देते. जसे की 100 रुपयाचे RD खाते असेल तर 6 महिन्याचे एकदाच पैसे भरल्यानंतर ₹10 रिबेट मिळते व 1 वर्षाचे एकदाच पैसे भरल्यावर ₹40 रिबेट मिळू शकते. RDच्या खात्यावर लोनचीही फॅसिलिटी मिळते, परंतु याविषयी आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पाहू. आता एका उदाहरणाने समजून घेऊया की आपण किती रुपये जमा केल्यानंतर 5 वर्षांनी आपली किती रक्कम जमा होईल व व्याजासहित आपल्याला किती पैसे मिळतील. उदाहरणार्थ, जर 500 रुपयाने खाते चालू केले तर 5 वर्षांनंतर आपल्या खात्यावर 30,000 रुपये बचत होईल व व्याजदरासहित आपल्याला 35,500 ते 35,700 रुपये मिळतील. तसेच जर 1,000 रुपयाने खाते काढले असेल तर 5 वर्षांत 60,000 रुपये जमा होतील व व्याजासहित आपल्याला 72,000 ते 73,000 रुपये मिळू शकतात. तसेच RDचे खाते मुदतपूर्वही बंद करता येते. 5 वर्षाऐवजी 3 वर्षातही खाते बंद केले जाऊ शकते, परंतु याला पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग बँक खात्याप्रमाणे व्याजदर दिला जातो, तो म्हणजेच 4% तर मंडळी, RD खाते महिलांसाठी, मजुरांसाठी, दुकानदारांसाठी तसेच शेतकरी बांधवांसाठी, पगारी व्यक्तींसाठी बचतीसाठी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये आपण 100 रुपयापासून ते कितीही रकमेपर्यंतचे खाते काढू शकतो व एक चांगल्या प्रकारची बचत करू शकतो आणि तेही पोस्ट ऑफिसच्या सुरक्षेसहित. आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा आणि RD खाते चालू करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. याविषयी काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन योजनांच्या माहितीसाठी पोस्ट मास्टर विजय यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.